तर या नामस्मरणाला एवढं महत्व काय दिलं गेलं? सांगतो की दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरामध्ये आकाशापेक्षाही अनंत आहे सर. तुमची नजर जेवढी जाते तरी तुम्हाला आकाश दिसतच राहतं. सगळी पृथ्वी व्यापली ह्या समजतं. जर तुमचं नामस्मरण वाढलं तर कलेचा शरीरातला अर्धा प्रवाह निघून जाईल. RJ टॉक्स या मराठी युट्यूब चॅनलवर मी रोहित जवळकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याला असे गेस्ट लाभले आहे. त्यांच्याबद्दल सांगण्याआधी मला एक खूप सुंदर सुविचार तुम्हाला सांगावा असं वाटतो. रस्ते, शिक्षक आणि गुरु या तिघांमध्ये एक साम्य असतं. ते म्हणजे ते स्वतः आहे तिथे राहतात, परंतु दुसऱ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात. आज आपल्याला जे पाहुणे लाभले आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं की पूर्वाश्रमीचे शिक्षक आणि सध्याचे आध्यात्मिक गुरु आदरणीय श्री मनोज जीवेत पटक सर, नमस्कार. नमस्कार रोहितजी. नमस्कार सर, आजचा आपला पॉडकास्टचा विषय भक्तीचा आहे. मला सुरुवात इथून करावीशी वाटते की आपलं बालपण कसं होतं आणि आपल्या आयुष्यामध्ये हे भक्तीचे बाळकडू हे कसे पेरले गेले? लहानपणापासून जर पाहिलं रोहितजी तर भक्तीचा वेळ तसं घरच्यांना माझ्या होतं. घरचे मला हरिपाठाला पाठवणे, गावामधल्या दत्त मंदिरामध्ये हरिपाठाला पाठवणे, भजन वगैरे आम्ही सगळे सवंगडी म्हणून ते मिळून ते म्हणायचो. त्या भजनामधून दत्त मंदिरामध्ये जे मला महाराजांचं वेड लहानपणापासून लागलं. मला असं वाटतंय मला चौथीला असल्यापासून मला ही गोष्ट उमजती की चौथीला असल्यापासून माझे घरचे मला त्या वाड्यातल्या मंदिरामध्ये, दत्त मंदिरामध्ये पाठवायचे. जामखेड आमचं गाव होतं. ओके. आणि माझ्या घराच्या मागं पाहायला गेलं तर औदुंबर होतं. हे मला 10वीला असल्यानंतर कळालं की बाबा हे औदुंबराचं वृक्ष आहे. आणि मला त्याचं महत्त्व आमच्या घरच्यांनी मला ते सांगितलं की औदुंबर वृक्ष हे दत्त महाराजांना प्रिय आहे. आणि भक्तीची जे सुरुवात तुम्ही म्हणाल तर भक्तीची सुरुवात आमच्या वाड्यामध्ये जे दत्त मंदिर होतं त्या वाड्यामधल्या दत्त मंदिरापासून ती भक्तीची सुरुवात झाली. मग त्याच्यामध्ये हरिपाठ म्हणणे, दत्त महाराजांचे भजन म्हणणे, कीर्तन ऐकणे, जी गावात कीर्तनं भरायची ते ऐकणे. मग तसं कानावर जसं पडत गेलं तसं मी ह्या भक्तीच्या संप्रदायामध्ये आलो. पण नामस्मरणाचा जो महिमा आहे, जे नामस्मरण मला असं वाटतं मी 5वी-6वीला असेल तेव्हा मी 10-10 मिनिटं ते नामस्मरण करायचो आणि महाराजांची स्पंदनं मला ती जाणवायची. म्हणजे ती ऊर्जा त्या औदुंबर वृक्षापाशी आमच्या वाड्यातल्या जाणवायची. त्या मंदिरामध्ये मला ती ऊर्जा जाणवायची आणि एक वेगळं काहीतरी आयुष्यात काहीतरी येतंय अशी ऊर्जा मला ती सतत जाणवायची. त्याच्यामुळे माझी शाळा उरकली तर सगळे मित्र रोहितजी कोणी विट्टी दांडू खेळायला जायचं, कोणी बॅट बॉल खेळायला जायचं. त्यांचे खेळ खेळायचे. मला आई म्हणायची, "अरे आता हे वय तुझं मंदिरात जायचं नाहीये, तर हे वय तुझं खेळण्याचं आहे." पण मंदिराची ओढ मला असं वाटतं मला महाराजच बोलवायचे. आणि त्या मंदिरात जाऊन मग मी ते गावातल्या लोकांबरोबर हरिपाठ म्हण, मृदुंग वाजव, टाळ वाजव आणि मग नामस्मरणाचं पण वेळ थोडं 10-10 मिनिटं मी नामस्मरण करायचो. दत्त, दत्त, दत्त असं त्या मंदिरामध्ये म्हणायचो. आणि ते वेड तेव्हापासून लागले तर आज तागायत महाराजांचं ते वेड लागलेलंच आहे. जसं तुम्ही सांगितलं आता की लहानपणीपासून तुम्हाला मंदिरात जायचं वेड लागलं, तसं आपल्या घरामध्ये तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणी भक्ती करत होतं का दत्त महाराजांची? घरामध्ये पाहायला गेलं तर माझ्या आईकडं मी बघतो. जसं आई लहानपणापासून तिचे गुरुवार करायचे. म्हणजे त्यांच्या घराण्यामध्ये आईचा वारसा असा होता, की तिला कोणीतरी सांगितलं होतं, की "बाबा गुरुवार तुम्ही पकडा, हे दत्तगुरूंचे गुरुवार आहे." त्यामुळे ती उपवास करायची आणि तिचं ती नित्यसेवेमध्ये दत्त महाराजांच्या असायची. म्हणजे आईचा जर मला पूर्व इतिहास जर मी बघितला, तर आई दत्तगुरूंच्या नित्यसेवेमध्ये होती. म्हणजे तसं म्हणायचं म्हटलं की सर, म्हणजे तुमची ही दत्त भक्तीची नाळ तुमच्या आईपासूनच जुळलेली आहे. हां, तसं म्हणायला हरकत नाही. आता मला तसं मी जसं तुम्हाला सांगितलं, मी प्रारंभामध्ये बोललो की शिक्षक ते आध्यात्मिक गुरु. तर सर, आपलं शिक्षण आणि शिक्षण ते शिक्षक या प्रवासाबद्दल सर काय सांगू शकाल का? मी तुम्हाला सांगतो की करिअरमध्ये माझं काय होईल हे मला माहीत नव्हतं. अच्छा. 10वी पर्यंत शिकलो, 12वी शिकलो, FY, SY टीवायला माझं ॲडमिशन्स BComमध्ये झालं. MPhil मी केलं आणि नोकरी लागताना नोकरी कुठं मिळेल हे मला माहीत नव्हतं. पण जसं मी त्या मंदिरात जात होतो, त्या मंदिरात सारखं महाराजांना मी म्हणायचो, की माझी कुठेतरी तुम्ही वाटचाल लावून द्या बाबा, म्हणजे दत्त कुठेतरी मंदिरात. नोकरी मला मिळू द्या. तर कॉलेजमध्ये जाताना ज्या कॉलेजमध्ये मी शिकत होतो रोहितजी, तर त्यांनी माझं शाब्दिक स्किल बघितलं, की बाबा हा मुलगा बोलू शकतो अच्छा. आणि हा सुंदर प्रेझेंटेशन पण करू शकतो.
की आपण म्हणतो ना, एखादा गुरु आयुष्यात आल्यानंतर तो एखाद्या शिष्याचे गुण ओळखतो. तसं मला गुरूंचा वारसा आमचे डॉक्टर ढगे एस.के. सर, अच्छा. जे बाबुरावजी घोलप अगदी. कॉलेजचे हां, एच-ओ-डी पण हां. होते आणि ते आता रिटायर झालेत, उपप्राचार्य पण होते. हं, हं, हं. तर त्या सरांनी ऑब्झर्वेशन केलं, की ह्या माझ्या विद्यार्थ्यामध्ये, मनोजमध्ये हे गुण म्हणजे प्रेझेंटेशनचे गुण चांगले आहेत हं, हं, हं. आणि हा शिक्षक होऊ शकतो. हं. आणि सर म्हणले, "तुझं क्वालिफाईड आहे, तू त्या वर्गांना शिकू पण शकतो." मग सरांनी मला लावलं आणि मग शिकवायला माझी तेव्हापासून सुरुवात झाली. पण ते शिक्षण शिकवत असताना सुद्धा दत्त महाराजांचा संप्रदाय मी सोडला नाही. हं, हं. म्हणजे ती माझी पूर्वीचीच वाटचाल होती. जसं मी शाळेमधून दप्तर माझं टाकलं, मंदिरात जायचो, हं, हं. तसं मी आता कॉलेजमधून मी शिकवलं, की हां. मला ते दत्तगुरूंची ओढ लागायची. आणि अच्छा. जिथं मी लहानपणी महाराजांना 15-20 मिनिट देत होतो, ती मी आता 2-2 तास, 1-1 तास ते नामस्मरण करायला माझी ती सुरुवात झाली. आणि शिक्षण नंतरून असं झालं, की मला ते शिकवणं बोर व्हायला लागलं, की बाबा मला असं वाटलं, की आता बास खूप बडबड झाली, खूप शिकवतंय. हं, हं. म्हणजे मला ते इरिटेटिंग व्हायला लागलं. अच्छा. विद्यार्थ्यांमध्ये मी गेलो, की मला असं ते बोर व्हायचं शिकवायला. अच्छा, अच्छा. आणि मंदिराकडे आलो, की मला तो उत्साह वाटायचा. ओके. आणि मग नंतरून मला असं वाटतं महाराजांनीच मला ते कॉलेज सोडायला लावलं, की बाबा कुठेतरी धर्माची स्थापना करायची आणि कुठेतरी नामस्मरणाचं महत्त्व माझ्या माध्यमातून लोकांना सांगायचंय. हं, हं. हे मला थोडंसं क्लिक झालं. कारण मी वर्गात जेव्हा जायचो, मला असं वाटायचं, की बाबा ठीक आहे, मला शिकवणं बोर होतंय, म्हणून मला असं वाटतं, की बाबा हे बोरिंग झालंय सगळं शिकवणं. पण मंदिरात मी जेव्हा जायचो, तेव्हा एक उत्साह, तो आनंद, लोकांमध्ये बोलण्याचा माझा कल, हा लई खूप उत्साहाचा असायचा. म्हणजे एखाद्याला नामस्मरण सांगताना महत्त्व, हं, महाराजांचं सांगताना महत्त्व, हं, हं. दत्त महाराजांचा संप्रदाय सांगताना महत्त्व. म्हणजे अच्छा. मंदिरात आमच्या आलो, की मला ते सांगू वाटायचं. पण ओके. कॉलेजमध्ये मी गेल्यानंतर मला ते सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये बोर व्हायला लागलं आणि नंतर मी तुम्हाला सांगतो, मी अक्षरशः कॉलेज सोडलं. आमच्या अच्छा. कॉलेजचे शिक्षक म्हणाले, "सर, तुम्ही एवढ्या विद्यार्थ्यांना हां, शिकवताय, हां. एवढे 100-100 विद्यार्थी तुमच्या वर्गात बसतात आणि तुम्ही त्यांना शिकवताय, तर तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका." पण मी त्या शिक्षकांना सांगितलं, "सर, मला शिकवणं आता बोर होतंय आणि मला माझ्या मंदिरात बरं वाटतंय." मग कुठेतरी हे महाराजांना माझ्या माध्यमातून करून घ्यायचं होतं. पण आता मला मंदिरातच खूप छान वाटतं. अच्छा. जसं तुम्ही सांगितलं सर, की तुम्हाला शिक्षकाच्या कामापेक्षा एक आध्यात्मिकतेमध्ये रस वाढला. तर जसं आमच्या टीमने अभ्यास केला, की आपले जे ट्रस्ट आहे, स्वामी समर्थ दत्त दिगंबर सेवा ट्रस्ट, याची स्थापना आपण 2009 साली केली. सो याची सुरुवात सर तुम्ही कशी केली? की म्हणजे हा जो आध्यात्मिक तुम्ही हे जे केलं, की हा जो प्रवास सुरू झाला, की लोकांना भक्तीबद्दल मार्गदर्शन करणं, दत्त महाराजांबद्दल माहिती सांगणं, नामस्मरणाबद्दल माहिती सांगितली. तर या प्रवासाची सुरुवात कशी झाली सर? तुम्हाला सांगतो, आमच्या वाड्यामध्ये जे दत्त मंदिर होतं, त्या दत्त मंदिराच्या पुढे एक स्वामींची मूर्ती पण होती. हं, हं. तर स्वामींची माहिती मला सुरुवातीपासूनच होती. म्हणलं घरात एक मूर्ती असावी. तर मूर्ती आणायला माझ्याकडे सर अक्षरशः 2008-9 साली माझ्याकडे पैसे नव्हते. अच्छा. कारण मूर्ती आणण्याइतके सुद्धा पैसे माझ्याकडे ते जमा नव्हते. तर मी तो फोटो घेतला. तर फोटोवर मी घरात माझ्या आरती सुरू केली आणि आरती सुरू करताना माझी आरती ऐकून शेजारचे 2 जण येतील, शेजारचे 3 जण येतील. हं, असे 5-10 जण त्या आरतीला यायला लागले. हं, हं. आरतीची संख्या सर प्रति गुरुवारी मी 7 वाजता आरती ठेवायचो. 7 ते 7:30 महाराजांची आरती व्हायची, भजनं व्हायचं. थोडंसं नामस्मरणाचं महत्त्व आमच्यात चालायचं, की बाबा हं, हं. दत्त संप्रदाय हं, हं. काय, ही चर्चा खूप हो. आमच्या घरामध्ये व्हायची. इतरही लोकं असायची. हं. त्याच्यानंतर हळू लोकांचा कल येण्याचा वाढला. तिथं अच्छा. 5 लोकं होती, तिथं 10 झाली, तिथं हं, हं. 20 झाली, 40 झाली. हं. आणि मग ती आरती होता असं वाटलं, बाबा बुंदी वाटप पण कार्यक्रम ठेवू. अच्छा. हां, मग हां, हां. बुंदी वाटपाचा आम्ही कार्यक्रम ओके. ठेवला. मध्येच आमच्या आई आणि बाकीचे माझी मिसेस आणि आमच्या वहिनी यांना असं सगळ्यांना वाटलं, माझ्या भावंडांना, की बाबा आपण प्रसादच ठेवू. म्हणजे त्यांनी मग ते म्हणले, "आपण भात-वरण ठेवूया." मग त्यांनी भात-वरण ठेवायला हं. सुरुवात केली. मग हळू त्या प्रसादात वाढ झाली. परत आई आणि आमच्या मिसेस, आमच्या वहिनी, आमची भावंडं म्हणली, "आपण हं. सगळा मिळून एकदम प्रसादात ठेवू." मग त्या हं. प्रसादामध्ये हळू वाढ झाली ना, आज संप्रदायामध्ये 2009 साली ह्या संप्रदायामध्ये येणाऱ्या भक्तजनांची संख्या जिथं 40 होती, हं, तिथं हं. 50 होती. हं, हं. आज ती संख्या सर 500 झाली. अरे ह्याच्या वाह! मागे कुठेतरी महाराज आहेत, ही दैवी स्पंदनं मला महाराजांची जाणवली. स्वप्नात काही महाराजांचे दृष्टांत पण झाले. त्या दृष्टांतात महाराजांच्या चित्रफिती फक्त मला दिसायच्या. तिथं स्वामी दिसायचे, नृसिंह सरस्वती महाराज हं, हं. दिसायचे, दत्त महाराजांचे स्वप्न मला पडत होते. पण ह्या स्वप्नांमध्ये मला ते पूर्ण महाराजांचा महाप्रसाद दिसायचा, येणाऱ्या भाविकांची संख्या दिसायची आणि हे खूप वाढतंय, हे सतत मला सर स्वप्न पडायचे. आणि मग मला कुठेतरी क्लिक झालं, की हा संप्रदाय कुठेतरी महाराजांनाच वाढवायचा आहे. आज जिथं 2009 साली जिथं 40 लोकं होती सर, जिथं 50 लोकं हं, होती. हं. आज तागायत 2024-25 हे 26 हे इयर लागलेलं आहे. तर लोकांची संख्या गुरुवारी 650 झाली. 650 लोकांचा प्रसाद हे
माझे घरचे आणि काही सेवेकरी मंडळी आमच्या घरच्यांनी सर तयार केली. पहिले तर मंदिराचे सेवेकरी सर माझे भावंडच आहेत. हां. माझी आई आहे, माझी मिसेस आहे, आमच्या वहिनी आहेत. पहिले हे सेवेकरी झाले आणि हे सेवेकरी होता जे बाकीचे माझे सवंगडी आहेत ते सेवेकरी झाले. इतर येणारी सुद्धा लोकं सेवेकरी झाली. आज मंदिरामध्ये जवळ सर हं. 200 महाराजांचे सेवेकरी कार्य अरे करत वाह! आहेत आणि ही 200 लोकं माझ्या कुटुंबातली सदस्य आहे. मी त्यांना कुटुंबातले सदस्य मानतो. ते अतिशय चोखपणे त्यांची जबाबदारी सर गुरुवारी पार पाडतात. महाप्रसादामध्ये पूर्ण महाप्रसाद आज ठेवला जातो. हं, हं. अजूनही तो महाप्रसाद माझे घरचेच नियंत्रणात ठेवतात. घरचे अच्छा. बघतात आणि त्यांच्या माध्यमातून सगळे सर सेवेकरी काम करतात. अगदीच. जसं सांगितलं सर, की आपण हे मंदिरामध्ये हे सेवेकरी आणि हे कार्य करतात. तर मला सांगू शकता, की की तुमचं कुटुंब, सेवेकरी आणि हा संपूर्ण परिवार, त्यामध्ये मंदिराची उद्दिष्टे, मंदिराचं कार्य हे कशाप्रकारे चालतं? काय नियोजन असतं? सर पहिलं तर जेव्हा मला कळालं हा संप्रदाय वाढतोय, तर मंदिराचा मी मेन उद्देश लक्षात घेतला, की सर हे कलियुग आहे. हं, लोकांना हं, हं. वेगवेगळ्या प्रकारचे त्रास आहेत. आता हं. महाराजांची अनुभूती जर सांगायची झाली, तर नामस्मरणाची अनुभूती पहिली मला आली. हं, हं, हं. जी पहिली माझी चिडचिड व्हायची. जे माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या विचित्र घटना घडायच्या, ते नामस्मरणाने बंद झाल्या. हं, हं, हं. पहिला अनुभव प्रचिती मला स्वतः स्वयंभूती स्वतः घेतली, की बाबा अच्छा. नामस्मरण केल्यानंतर व्यक्तिमत्व विकासही होतो. महाराजांची प्रचिती ती आणि असंख्य अडचणीवर मात करणारं औषधासारखं ते हं, हं. नामस्मरण आहे. ती प्रचिती माझ्या घरच्यांनी पण हं. घेतली. कारण घरच्यांनाही सतत सांगायचो, "महाराजांचं नामस्मरण तुम्ही सोडू नका, हं. नामस्मरण करा." हं. ही माझ्यानंतर शेवटी नंतर घरच्यांनाही ती प्रचिती आली आणि येणाऱ्या सगळ्या लोकांना मी एकच सांगत गेलो, की महाराजांचं नामस्मरण सोडू नका. तर आपण दत्त संप्रदायातला मूळ मंत्र जो आहे, हं, तो हं. अचानक माझ्यासमोर डोळ्यासमोर सतत माझ्या स्वप्नामध्ये तो मंत्र यायचा. हं, हं. दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आमच्या वाड्यामध्येही मी तो सतत मंत्र म्हणत होतो. हं. त्याच्यानंतर तो स्वप्नातही सारखा तो मला मंत्र जप दिसायचा आणि तोच लोकांना मी दिला. हं, हं. त्याच्यानंतर लोकांमध्ये जे बदल झालेत, ते बदल आमूलाग्र आहेत सर. कारण लोकांच्या हं, हं. अडचणी त्या नाम जपातून सुटायला लागल्या. तुम्हाला माहिती आहे असंख्य लोकं आज मानसिक त्रासाच्या अवस्थेमध्ये सर. कोणाला आजार होतात आहेत, कोणाला मागच्या जन्माचं कृतम जन्माचं काही पाप असेल त्याच्यामुळे त्रास होत असेल, हं, हं. कोणाला निगेटिव्ह एनर्जी आहे त्याचा जो त्रास होत असेल. मग असंख्य प्रकारचे जे कलियुगात विज्ञानातले आणि कलियुग असं सांगड घालून जे लोकांना त्रास होत आहे, त्याच्यावर मात करणारं औषध म्हणजे दत्त महाराजांचं नामस्मरण आहे. आम्ही प्रत्येकाला ते नामस्मरण रोजच्या सातत्य जीवनामध्ये 1 तास करायला सांगतो सर. त्याच्यामध्ये अगदी. संप्रदायाचा पहिल्यापासून दत्त महाराजांचा दैवी शक्तीचा एक नियम आहे, की माणसाला हं. सात्विक माणूस असावा. त्याचे हं, शरीर हं. हे सुद्धा असावं. त्यांनी मांसाहार आणि मद्यपान हं. यासारख्या गोष्टी करू नये. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक येणाऱ्या भाविकाला सांगितलंय, मांसाहार करू नका, मद्यपान करू नका आणि 1 तास अगरबत्ती लावून अगरबत्ती संपेपर्यंत तुम्ही दत्त महाराजांना वेळ द्या. तुम्ही दत्त महाराजांना वेळ दिल्यानंतर दत्त महाराज तुम्हाला सांभाळतील आणि आज अक्षरशः माझ्याकडं ज्या लोकांनी नामस्मरण आपल्या मंदिरातून घेतलेलं आहे, अच्छा. त्यांना नाना पद्धतीचे आजार असतील, त्यांच्या आयुष्यातल्या कटकटी असतील, त्यांची कुठली कामं अडत असतील, अडचणी आल्या असतील, त्या अक्षरशः दत्त महाराजांच्या नामस्मरणातून सुटलेल्या आहेत. त्या व्यक्ती प्रति गुरुवारी इथे येतात. प्रति गुरुवारी आल्यानंतर आम्हाला ह्या नामजपाचा फायदा झाला. अच्छा. आम्ही तुमच्या सांगितलेल्या नियमाप्रमाणे दादा आम्ही वागलो. नियम साधाच आहे हो. सर, की बाबा नियम काय आहेत सर? मांसाहार हां. नको. अच्छा. ओके. मांसाहार झाला नाही पाहिजे सर आणि मद्यपान पिलं गेलं पाहिजे नाही. बुद्धिभ्रष्ट झालेलं कुठलंही अन्न किंवा कुठलंही पेय हे मनुष्याला महाराजांना म्हणजे हे ग्रहण केलेलं महाराजांना चालत नाही. महाराजांना सात्विक शरीर लागतं. सात्विक शरीर जर असेल तर नामजपाचा प्रभाव त्याच्या घरात पडतो. अजून एक गोष्ट आहे. हं. अजून एक गोष्ट मी लोकांना सांगत गेलो, कोणाची निंदा नका करू, हं. कोणाला दुःख नका देऊ, मांसाहार खाऊ नका, मद्यपान पिऊ नका. ह्या 4 गोष्टी व्यवस्थित पाळा आणि महाराजांचं नामस्मरण करत राहा आणि तुमचे कर्म उत्तम ठेवा. त्या कर्मामध्ये सत्यपणा ठेवा, तर महाराज तुम्हाला नक्कीच सहाय्य करतील. अशी काही लोकं मी सांगितलेल्या नियमाप्रमाणे चालली आणि त्यांना त्याची दिव्य प्रचिती आली. मग लोकांची संख्या पण त्या अनुषंगाने पण मंदिरातली वाढली. ओके. लोकांची संख्या महाप्रसाद आणि आरतीमुळे तो वाढतच चालली होती, की इथे बाबा महाप्रसाद असतो दादांच्या इथल्या मंदिरात महाराजांच्या आरती असते. पण अनुभव सुद्धा येतो. हे लोकांनी कुठेतरी त्या नामजपाचा पाहिला आणि लोकांचा कल सर वाढला संप्रदायाकडे. आपल्या मंदिरामध्ये. येस. जसं सर शास्त्रांमध्ये सांगितलं गेलंय, की सत्ययुगात तप, त्रेतायुगात यज्ञ, द्वापर युगात पूजापाठ आणि कलियुगात नाम. सर कलीला आपण पाहतो, की आज कलीला खूप सांगितलं जातं, की कलीचा प्रभाव खूप प्रचंड आहे. कली तुमच्या बुद्धीवरती, तुमच्या जीवनावरती परिणाम करतो. तर कलियुगामध्ये नामस्मरण तसं बघायला गेलं तर खूप सोपी गोष्ट आहे आणि करायला गेलं तर तितकीच अवघड.
तर या नामस्मरणाला एवढं महत्व काय दिलं गेलंय सर? तुम्हाला सांगतो शास्त्राच्या माझ्या अभ्यासानुसार कलीने एक देवाला वचन दिलेलं आहे. माझं युग आलंय. मी लोकांना त्रास देणारच. पण देवानी सुद्धा एक वचन मागून घेतलंय. जर एखादा भक्त माझं थोडं जरी नामस्मरण करत हं. असेल किंवा तो माझं दर्शन जरी घेत असेल, तरी तुझा प्रभाव तिथं राहणार नाही आणि ती गोष्ट होते. मनुष्याला देवाने सतविवेक बुद्धी दिलेली सर. काय चांगलं आणि काय वाईट त्याला कळतं. जरी कलियुगाचा प्रभाव ह्या लोकांवर जरी असेल, तरी देव काय आहे, दानव काय आहे हे लोकांना समजतं. त्यामुळे ज्या लोकांचा कल हा दत्त महाराजांपाशी असेल, त्यांच्या देवदेवतांपाशी असेल, ते ज्याला आराध्य मानतात त्यांच्यापाशी असेल, देवदेवतांचं नाव घेतल्यावर सर कली प्रभाव टाकत नाही. आता तुम्ही अच्छा. म्हणता कली काय प्रभाव टाकतो? कली हो. खूप दुष्कृत्य लोकांकडून करून घेतोय सर. चिडचिड अगदी. करून हो. घेणे, मानसिक घरात ताणतणाव हं, हं, वाढवणे, हं. काहीतरी वेगळे उद्योग माणसाच्या मागे लावणे, ह्या तापात माणूस कलीच्या प्रभावामुळे गेलाय. तर देवाचं म्हणणं सुद्धा असंच असावं माझ्या अभ्यासाप्रमाणे. माझं नामस्मरण करा, कलीचा प्रभाव निघून जाईल आणि माझं नामस्मरण जो घरात करेल, त्याच्या घरातला कलीचा प्रभाव नीट सगळा निघून जाईल आणि सुंदर अनुकूल असं वातावरण त्या घरात तयार होईल. फक्त हे नामस्मरणानेच होऊ शकतं. अगदी सर, तुम्ही आत्ता जसं सांगितलं, की नामस्मरण केलं पाहिजे. जसं मी बोललो, की नामस्मरण हे ऐकायला खूप सोपं वाटतं. पण करायला गेलो, की तितकंच अवघड. लोकांना आज कलियुग आहे. आज धावपळीचं जीवन झालंय. टेक्नॉलॉजी वाढली आहे. धावपळीच्या जीवनामध्ये सर लोकांना स्वतःसाठी वेळ भेटत नाही. तर नामस्मरणासाठी त्यांनी वेळ काढावा किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी बदल करून घ्यावे. त्यासाठी तुम्ही काय म्हणजे सुचवसाल, की बाबा तुम्ही नामस्मरण कशा पद्धतीने केलं पाहिजे? आता मी तुम्हाला सांगतो गेले 10 वर्ष झालं सर मी दत्त महाराजांच्या साधनेत आणि तपोबलात आहे. तर दैवी शक्तीतून मला ह्या गोष्टी उमजल्या आहेत, की मागच्या जन्माचं पाप सुद्धा कधी-कधी महाराजांचं नामस्मरण करून देत नाही त्या भाविक भक्ताला. पण जर हळू त्यांनी पहिलं 5 मिनिटं सुरुवात केली, हं, हं. 10 मिनिटं सुरुवात केली, 20 मिनिटाचं नामस्मरण केलं, 30 मिनिटाचं झालं. हळू त्यांनी जर वेळ वाढवला ना सर, तर दत्त भक्तीतून ही गोष्ट परिस्थिती त्याची बदलू शकते. त्याच्या मागच्या जन्मीची जी पापं आहेत सर, ती पुसून जातात आणि मागच्या जन्मीची पापं फक्त दत्त संप्रदायातूनच, त्या हं, हं. नामस्मरणातूनच त्याची पुसली जातील. एकदा दत्त भक्ती सुरू झाली, की त्याची मागच्या जन्मीची पापं निघून जातील आणि त्या व्यक्तीला सुंदर वाटायला सुरुवात होईल. हे माझ्या अनुभवावरून सांगतोय सर. हल्लीच्या कलियुगामध्ये ठीक आहे, धावत्या युगामध्ये लोकांना तो वेळ भेटत नाही. पण मानसिक तणाव पण वाढवलाय. मनुष्य मिळून काय मिळवणार आहे सर? पैसा मिळवेल, गाडी मिळवेल, बंगला मिळवेल, संपत्ती मिळवेल. खूप सारी हं. संपत्ती तो मिळवू शकतो. पण तो जे मनाचं सुख आहे, जे आपण म्हणतो ना, जी मनाची ऊर्जा आहे, जो आनंद आहे, जे रोजचं आपण म्हणतो ना, त्याच्या जीवनाचं जे सुख जे आहे, ते हं, हं. फक्त आणि फक्त नामस्मरणात आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, की मनुष्य सगळं विकत घेऊ शकतो सर. पण ते सुख जे आहे, ते सुख त्या नामस्मरणात आहे. कारण त्या वस्तूचा लाभ घेऊन द्यायचा का नाही, हे सुद्धा परमेश्वराच्या हातात आहे. आणि मी कायम प्रत्येकाला हे सांगत गेलोय, की एवढं सुंदर जीवन जर दत्त महाराजांनी आपल्याला दिलंय, जन्मा-मृत्यूच्या फेऱ्यामधून काढणारे सर ते आहेत. खूप हं. सारे ऋषीमुनी, अगदी. संत परंपरा आपल्याला सांगती, की भगवंत सगळीकडे आहे आणि भगवंताशिवाय काही नाही. ज्या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामधून काढणारे ते आहेत आणि सुखाची व्याख्या सांगणारे जर दत्त महाराज आहे. मला सांगा ना, आज तुम्ही खूप मोठे तुमच्याकडे प्रॉपर्टी, पण हं, हं. तुमच्याकडे आनंद नाहीये बरोबर. आणि आनंदाचं तर कुठलं दुकान नाही ना, असं की बाबा ₹1,00,00,000 द्या आणि आनंद मला तुम्ही हे द्या. मनाचा आनंद सर दत्त भक्तीच्या नामातूनच मिळू शकतो. मनाला जे सुखाची जी व्याख्या आहे, ती दत्तभक्तीच्या नामातूनच मिळू शकते आणि नामस्मरण केलं तर नक्कीच मनुष्य सुखी होईल आणि सुखाची वेगळी व्याख्या काय सर? सुखाची व्याख्या हीच आहे, की फक्त त्यांनी दत्त संप्रदायामध्ये नामस्मरण करणे आणि एकदा नामस्मरण करून तर बघा. मी पब्लिकला येणाऱ्या लोकांना, इथे येणाऱ्या पब्लिकला, इथे येणाऱ्या भाविकांना सतत हे सांगत राहतोय, की ह्या संप्रदायामध्ये येऊन तर बघा. येऊन तर बघा म्हणजे तुम्हाला तासभर मी बसायलाच लावत नाही. तुम्ही पहिले 5 मिनिटं द्या, 10 मिनिटं द्या, 20 मिनिटं द्या आणि तुम्हाला सुखद अनुभव, त्या सुखद अनुभवाची प्राप्ती कशी होती? मनाला ऊर्जा कशी भेटते? आणि एकदा मनाला दत्त महाराजांची हं. ऊर्जा लागू झाली, की मनाला आनंद हा भेटतो. हा पैशाने नाही मिळू शकत. अगदी. जसं आपण दत्त परंपरा पाहतो सर. दत्तगुरू महाराज असतील, त्यांचे प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ स्वामी असतील. नंतर नृसिंह सरस्वती महाराज असतील. आपल्या अक्कलकोटचे जे स्वामी समर्थ असतील. आपण पाहतो की दत्त महाराजांना स्मरतुकामी म्हटलं गेलंय. ते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन केल्या क्षणी ते भक्तासाठी धावून येतात. इतके त्यांना प्रेमळ म्हटलं गेलंय. पण त्यांचं नामस्मरण करत असताना आज लोकांचे प्रश्न आहेत, की आम्ही नामस्मरणाला सुरुवात तर खूप चांगली होते. हं. पण नंतर ना त्यांना ती सातत्य टिकवता येत नाही.
तर हे कशामुळे होत असेल आणि याच्यावरती सर तुम्ही काय उपाय सांगसाल, की नामस्मरणाची चिकाटी वाढावी, नामस्मरणामध्ये सातत्य वाढावं यासाठी तर मी तुम्ही काय तुम्हाला सांगता? सांगतो, सगळ्याच गोष्टी परमेश्वराच्या हातात नाहीये सर. अगदी. परमेश्वराने एक उत्तम गोष्ट मनुष्यासाठी केली, की त्याला सतविवेक बुद्धी अर्पण केलेली आहे. हं. मी जसं मगाशी म्हणलं, की चांगलं काय, वाईट काय त्याला कळतं. त्याला एवढं सुद्धा कळतं, की बाबा कुठेतरी आपण महाराजांना नामस्मरण सुरू केल्यानंतर मनुष्याला एवढं तर कळतं. हं, हं. कुठेतरी बाबा आपण भाव जर अर्पण केला, तर दत्त महाराज जे आहेत, ते सुखाचा अनुभव आपल्याला देतील. तर प्रत्येक मनुष्याने तो स्वतःहून वेळ दिला पाहिजे. जसं मला सांगा, हं, मनुष्य अन्न वाचून राहतो का? पाणी पिण्या वाचून राहतो का? त्याचे जो उपक्रम आहे त्याचे जो दिनक्रम आहे त्याचा तो व्यवस्थित करतोय. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर सुखाची व्याख्या मनुष्याला फक्त एवढीच माहिती खायचंय, प्यायचंय, झोपायचंय, पैसा कमवायचा आहे आणि प्रॉपर्टी घ्यायची ही सुखाची व्याख्या नाहीये. हं, हं. ह्याच्यामध्ये जर सुख मिळवायचं असेल, तुमच्या घरामध्ये जर तुमची प्रॉपर्टी म्हणजे सुख नाही, पण त्या घरामध्येही सुखाचा अजून अनुभव जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल, तर ते दत्त महाराजांचं नामस्मरण आहे. रोज जर तुम्ही वेळ दिला ह्या गोष्टीला, आता ह्या गोष्टी सर प्रॅक्टिकल आहेत. अगदी. सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हणतो ना, की पाणी खूप खोल आहे. हे कधी कळतं? जेव्हा त्या पाण्यात पाण्यात आपण जातो, अगदी. उतरतो, तेव्हा त्या खोलीची पातळी कळते. हं, हं. तेव्हा मी प्रत्येकाला म्हणतो, की आता हे मी तोंडी नाही सांगणार. तुम्ही 5-5 मिनिटं ते नामस्मरण करून बघा आणि सुखाचे अनुभव घ्या. मग सुखाची व्याख्या काय आहे? मी तुम्हाला परत सांगितलं, हं, हं. की डायरेक्ट तुमच्या मनाला आनंद देणारं दत्त महाराजांचं नामस्मरण आहे आणि प्रत्येकाने ते करून बघावं. जसं तर तुम्ही सांगितलं, की नियम, नामस्मरण करतानाचे तुम्ही नियम सांगितले, की मांसाहार नको, मद्यपान नको आणि बाकीच्या वाईट निंदा नालस्ती नको. आज मी पाहतो, की लोक गुरुचरित्राचं पारायण करतात, नवनाथ पोथीचं पारायण करतात. परत गुरु लीलामृत, स्वामी समर्थ चरित्रामृत या अशा दिव्य पोथींचं पारायण करतात. पाहतो, की पारायण काळामध्ये लोकं एकदम शिस्तप्रिय, एकदम कडक नियम पाळतात. पण कालांतराने तीच लोकं, की पारायणापुरतं सात्विकता ठेवतात. नंतर पुन्हा मांसाहार करतात, मद्यपान करतात. तर त्यांना ते फळ प्राप्त होते का सर त्या पारायणाचे? तुम्हाला सांगू का? खरं म्हणजे तुम्ही पारायण करा, पोथी करा, तुम्ही धर्मग्रंथ वाचा, तुम्ही नामस्मरण करा. पण त्याच्यामध्ये जर तुमची बुद्धी चुकीच्या काही गोष्टी करत असेल ना, तर देवाची ऊर्जा तिथे लागू होत नाही. अच्छा. कारण आपण जर पहिल्यापासून जर शास्त्र धर्मानुसार जर बघितलं ना सर, देवाचा एक नियम आहेच आणि हं, तो हं. मान्यच करावा लागेल मनुष्याला. तो नियम म्हणजे त्याला सात्विक राहावाच लागेल. कारण ही पृथ्वी जे त्यांनी बनवली ना सर, हं, हं. ही पृथ्वी मनुष्याला राहण्यासाठी वेगळी बनवलेली आहे, प्राण्यांना राहण्यासाठी वेगळी बनवलेली आहे. पण विज्ञानाचं जसं-जसं विज्ञानामध्ये वाढ होतीये, वेगवेगळे शोध लागले, तर मनुष्याला असं वाटतं मी सगळ्या पृथ्वीवर काबीज हं, मिळवू हं. शकतो. हं. आज मला सांगा सगळ्यात महत्त्वाचं, की मनुष्य जर सगळीकडेच त्याचं जर स्पर्धा करत जर जग घेत सुटला आहे, तर कुठेतरी त्याला भगवंताचं अस्तित्व मान्य करावं लागेल. प्राणी प्राण्याच्या ठिकाणी आज दत्त महाराजांनी ठेवले. सगळ्यात महत्त्वाचं मी एक वाक्य बोलतो, ही पृथ्वी बनवत असताना एक सुद्धा चूक दत्त महाराजांकडून झाली नाहीये. त्यांनी अगदी. प्राण्यांच्या जागी ठेवलेत, हं. पाण्याच्या जागी पाणी ठेवलंय, निसर्गाच्या जागी निसर्ग ठेवलाय. पण मनुष्य बुद्धीनी हा एवढा स्वार्थी मनुष्य झालाय सर, हा त्या जंगलामध्ये जाऊन सुद्धा त्याची घरं बांधायला लागलाय. हां, किंवा हा प्राण्यांना मारायला लागलाय. हं, म्हणजे हं, हं. ह्याचे चोचले राक्षसी प्रवृत्तीसारखे मनुष्यांचे चोचले वाढलेत आणि मनुष्य जो आहार आपला नाहीये, मांसाहार आहार खाणं आपला आहार नाहीये सर. मांसाहार हा राक्षसांचा आहार आहे. पण मनुष्य ते सुद्धा आपल्या जिभेच्या डॉक्टर म्हणतो व्हिटॅमिन पाहिजे, प्रोटीन पाहिजे. आपल्या भारतीय आयुर्वेदामध्ये कितीतरी फळभाज्या, पालेभाज्या, कितीतरी तृणधान्य, मृगधान्य आहे सर. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आहेत. आपले आयुर्वेदिक डॉक्टर आपल्याला प्रत्येक वेळेस सांगतात ह्याच्यामध्ये पण व्हिटॅमिन्स आहेत. पण कुठेतरी सांगण्यामध्ये मनुष्याच्या गफलत होतीये. कुठेतरी बुद्धीमध्ये त्याच्या वेगळं काहीतरी सांगण्यात येतं आणि मनुष्य त्या पद्धतीने मात करण्याचा प्रयत्न करतोय. पण सगळ्यात महत्त्वाचं, की दत्त महाराजांच्या ह्या संप्रदायामध्ये मला एकच सांगायचंय, की मनुष्य कितीही स्वतःशी एकमेकांची स्पर्धा करू लागला हं, हं. आणि पुढे जाऊ लागला, तरी तो सुखी होऊ शकत नाही. कारण एक सुखाचं क्षितिज पार केल्यानंतर दुसरं सुखाचं क्षितिज त्याला पार करायचंय हे त्याच्या डोक्यात पहिल्यांदा येतं. एक सुख संपल्यानंतर तो दुसरं सुख शोधायला लागतो. बरोबर. पण दत्त महाराजांचा संप्रदाय असा आहे, त्यांचं नामस्मरण केल्यानंतर समाधानाची व्याख्या कुठेतरी येते. मनुष्याला असं वाटतं हं, हं. आज आता इथं थांबावं. कारण एखादी वस्तू घेतल्यानंतर त्या वस्तूचा आनंद देणारे सुद्धा दत्त महाराज आहेत सर. कारण मनुष्य स्वतःचा आनंद कितपर्यंत तयार करेल? हं, हं. कारण त्याची सुखाची व्याख्या ही कधी संपलेली नाही आणि संपणार पण नाही. पण दत्त भक्ती आणि नामस्मरण हा एकमेव महाराजांचा असा उपाय आहे, असं मनुष्याला औषध महाराजांनी दिलंय त्या नामस्मरणाचं, की मनुष्य ह्याच्यात पूर्ण सुखी होतो. म्हणजे मनुष्याची सुखाची जी व्याख्या आहे, अपेक्षाची जी व्याख्या आहे,
त्या अपेक्षेनुसार वाढत जाते आणि बदलत राहते. त्यामुळे बदलत मनुष्य राहते. सुखाच्या पाठीमागे धावला, भौतिक असतील, तर तो कधीही तृप्त होऊ शकत नाही. जसं आता आपण सांगितलं, की राक्षसी वृत्ती होत चालली. मी सांगितलं, की सत्ययुगामध्ये देवता आणि राक्षस वेगवेगळ्या लोकात होते. आपलं आणि त्रेतायुगामध्ये देवता आणि राक्षस पृथ्वीवरती होते आणि त्यांचं युद्ध व्हायचं जसं राम रावणाचं. द्वापर युगामध्ये देवता आणि राक्षस वृत्तीची लोक एका कुटुंबामध्ये होते आणि आत्ताच्या या कलियुगामध्ये देव आणि राक्षस एका मनुष्याच्या शरीरामध्ये. तर मनुष्याच्या या कलियुगामध्ये विचारांमध्ये असतील, वागणुकीमध्ये असेल, तर त्या देवाचं आणि राक्षसाचं कंटिन्यू युद्ध चालू असतं सर मनामध्ये, की आता राक्षसी वृत्ती आली, थोडंसं राक्षसी कृत्य करणार, देवतेची वृत्ती आली, कुठं दान पुण्य धर्म करणार. तर त्या शरीरामध्ये, आपल्या या देहामध्ये राक्षस वृत्तीचं शमन करून दैवी वृत्तीचं ऊर्ध्वगामाला नेण्यासाठी तर हे नामस्मरण कशा प्रकारे सहाय्य करेल सर? अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही ह्या ठिकाणी केला. सर, जो तुम्ही तो राक्षस वृत्तीचं मन म्हणता ना, तोच अर्धा कली आहे सर. हो. तोच अर्धा कली आहे. आणि त्या कलीवर मात करण्यासाठी दुसरं एक पॉझिटिव्ह मन बनवलंय, तिथे दैवी ऊर्जा आहे सर. अर्ध कली राज्य करतोय शरीरावर, अर्धी दैवी ऊर्जा राज्य करते. हे मनुष्याला समजतं सर. चांगलं काय, वाईट काय, मी तुम्हाला मागे सांगलं काय, चांगलं काय आणि वाईट काय मनुष्याला समजतं. जर तुमचं नामस्मरण वाढलं, तर कलीचा शरीरातला अर्धा प्रभाव हा निघून जाईल आणि अच्छा. मनुष्याला चांगलं वाटायला सुरुवात होईल. त्याच्या घरातल्या प्रत्येक अडचणी ह्या निघून जातील, ज्या त्याच्यासाठी चांगल्या आहेत. चांगल्या आहेत म्हणजे कुठल्या? जर तो सत्य मार्गावर आहे, तर महाराज तिथं सत्यच देणार. हम्म. जर मनुष्य जो चुकीचा वागलाय, तर महाराज तिथं दंडितच करणार. त्याला त्याचा कुठलाही एखादा मनुष्य काय करतो, स्वार्थासाठी नामस्मरण करत, त्याला महाराज काय नाही देणार. त्याला देतील, त्याला महाराज आहेत हे अस्तित्व महाराज त्याला मान्य करून देतील तिथं. पण त्याच्या चुकीच्या गोष्टीला महाराज कधीच पाठिंबा देणार नाही. किंवा एखादी गोष्ट महाराज अशी घडवतील की त्याला कळलं, अरे कुठेतरी आपल्याकडून चूक झाली ही आणि मला ही गोष्ट भेटत नाही. कारण महाराजांना त्याला काहीतरी चांगलं द्यायचं असतं किंवा तो काहीतरी चुकीचा मागतोय, म्हणून महाराज त्याला ती गोष्ट होऊन देणार नाही. ह्याच्यामध्ये कलीचं अर्ध राज्य मनुष्याच्या शरीरात असल्यामुळं सगळ्यात महत्वाचं, मनुष्य हा मूर्खतेने वागतोय आणि ह्या मूर्खतेचं वागण्याचं कारण हा कली आहे. पण सतविवेक बुद्धी, मी परत तुम्हाला मागच्या ह्याच्यात सांगितल्याप्रमाणे, की सतविवेक बुद्धी प्रत्येक मनुष्याला दिलेली आहे. जर नामस्मरण केलं, तर कलीचा प्रभाव हा निघून जाईल आणि मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये चांगलं वाटायला सुरुवात होईल. जसं आपण सांगितलं सर, की सत्सक विवेक बुद्धी जागृत ठेवण्यासाठी, जसं कलीचा प्रभाव कमी करण्यासाठी नामस्मरण केलं पाहिजे. परंतु नामस्मरण करत असताना सर, कधी कधी काही मला प्रश्न आले लोकांचे, की कधी कधी चूक होते, कधी कधी मांसाहार होतो आणि पुन्हा येऊ वाटतं, की पण नंतर त्याला असं कली असं मन करतो, की अरे बाबा, आता आपण दुष्कृत्य केलं, आता आपण कसं जाऊ महाराजांकडे. तर महाराज दत्तगुरू महाराज एकदम प्रिय आणि प्रेमळ. तर मग त्या माणसाने त्याच्याकडनं चुकी झाल्यानंतर ना परत कसं नामस्मरणाला लागावं? मला तुम्हाला तेच म्हणायचंय. जसं आपल्या जीवन जगताना आपण अन्न सेवन करणं सोडत नाही, तहान लागल्यावर पाणी पिणं सोडत नाही, तसं जर मनुष्याने एक गोष्ट जर ऍड केली ना, की नामस्मरण पण सोडायचं नाही. आणि 2 दिवसामध्ये ह्याचा रिझल्ट आहे ना सर. जर एखाद्या मनुष्याने 3 दिवस जर सतत नामस्मरण केलं, तर त्याचे विचार चांगले व्हायला पण शुद्ध सुरुवात हो, होतात. हो. तो जर रागीट असेल, तर तो थोडा त्याला वाटतं बाबा 10% नाही, कुठेतरी 3 दिवसात 5% तरी हा बदल पडलाय. महाराज तिसऱ्या दिवशी हे दाखवतात. फक्त त्यांनी नामजप करताना तो जप विश्वासाने सुरुवात करावा आणि हे नियम आहेत. मांसाहार करायचा नाही, मद्यपान प्यायचं नाहीये आणि सगळ्यात कोणाची निंदा करायची नाही, कोणाला दुखवायचं नाही. हे महाराजांचं प्रांजळ मत आहे. हे जर त्यांनी सोडलं आणि तो जर शरणागती, आपण म्हणतो ना, पूर्ण शरणागती भाव ठेवून जर त्यांनी महाराजांचं नामस्मरण केलं ना, महाराज आहे याची जाणीव करून देतात आणि सुखाची व्याख्या त्याला त्याच्या जीवनात कळते. आज आपण पाहतो सर, की भगवंताकडे माणूस जातो अपेक्षाशिवाय नाही. मनुष्य हा अपेक्षाची मूर्ती म्हटलं गेलंय, की देवा माझं हे कार्य होऊ दे. भगवंताकडे जातो, महाराज माझं लग्नाचं कार्य होऊ द्या, महाराज माझं नोकरीचं होऊ द्या, महाराज माझ्या प्रॉपर्टीचं होऊ द्या. भगवंताकडे मनुष्याची वृत्ती स्वार्थी आहे सर. कंटिन्यू काही ना काही मागत असतो. पण मी तुमचा एक रील पाहिला, की त्यामध्ये तुम्ही म्हटलं, की भगवंताकडे काय मागावं? तुम्ही म्हटलं, की भगवंताकडे भगवंतालाच मागावं. तर भगवंताकडे भगवंतालाच का मागावं सर? भगवंताकडे जर रोहितजी भगवंतालाच मागितलं ना, तर काही मागण्यासारखं राहतच नाही ना. हं. ज्या घरात एखादा भाविक, एखादा भक्त भगवंताकडे भगवंत मागतोय, की बाबा तुम्ही माझ्या घरात पाहिजे, मला काही नकोय. भगवंत आल्यावर राहिलं काय हो? समाधान आलं, सुख आलं, शांतता आलं, मन प्रसन्न आलं.
राहिलं काय? मग भगवंताला मागायचंय. भगवंताला काय मागायचंय? कारण त्याच्याशिवाय जीवन नाही. कारण आज त्यांनी एवढी सुंदर पृथ्वी ह्या भगवंताने आपल्याला दिलेली आहे. तर त्याचं नामस्मरण करण्यासाठी दिलेली आहे. तुम्हाला चांगलं कर्म करण्यासाठी पृथ्वी ही दिलेली आहे. तुम्हाला एकमेकांना प्रेम लावण्यासाठी त्यांनी ही पृथ्वी दिलेली आहे. एवढी जर पृथ्वी त्यांनी आपल्यासाठी बहाल केली, तर त्या भगवंताचं नामस्मरण आपण घरात का नाही करावं? आणि भगवंताकडे का मागायचं? कारण भगवंताला जर भगवंताकडे मागितलं, तर सगळ्या गोष्टी आल्या ना. मागण्यासारखं काय, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे मागण्यासारखं काही शिल्लकच राहिलं नाही. मग भगवंताला का मागावं? कारण आयुष्याचं जर सोनं करून घ्यायचं असेल, आयुष्याचा जर उद्धार करून घ्यायचा असेल, तर भगवंताकडे मागावं. अगदीच सर. म्हणजे तसं आपण भगवंताकडे आपण आपल्याला हवं ते मागत असतो. परंतु तो आपल्याला आपल्यासाठी जे योग्य आहे तेच देत असतो. भगवंताने असं पण केलंय सर, हां, की तुम्ही मागितलंय आणि त्यांनी दिलं नाही असं पण नाहीये. दत्त हां. महाराज एवढे दयाळू आहेत तुम्हाला सांगतो, की त्यांनी प्रत्येक गोष्ट मागता क्षणी पण दिलेली आहे. हं, हं. पण मनुष्य एवढा स्वार्थी आहे, ती गोष्ट मिळाल्यानंतर तो परत महाराजांकडे येत नाही आणि महाराज हे बघत राहतात. हां, हां. मग त्याला नंतर दुसरी गोष्ट नाही मिळाली, की मग त्याला कळतं, अरे कुठेतरी आपण मागितलं होतं, दिलं नाही. काहीतरी कोप झालाय का मग दत्त महाराजांचा? किंवा दत्त महाराज माझ्यावर रुसलेत का? मग दत्त महाराजांकडे परत त्यांना वळून घेतात. त्या भाविकाला, त्या भक्ताला ते महाराज बोलून घेतात. पण तिथं त्या भक्ताला समजलं पाहिजे, की बाबा महाराज आपल्या आयुष्यात आल्यानंतर जर हे छोटे-छोटे बदल होतात, तर दत्त महाराजांना आपण का सोडायचंय? म्हणजे दत्त महाराजांना फक्त स्वार्थासाठी आलेला मनुष्य पण माहिती सर. आज त्रिभुवनात महाराजांची सत्ता आहे. कोण काय आहे आणि कसं आहे महाराजांना सांगण्याची गरज नाही सर. आणि मनुष्याने महाराजांना द्यायचे स्टेटमेंट देण्याची पण गरज नाही. महाराजांना हे सगळं समजतं. कोण स्वार्थासाठी आलाय हं, हं. आणि कोण विदाऊट स्वार्थासाठी आलाय, कशासाठी आलाय महाराजांना कळतं. पण महाराजांनाही असं वाटतं, की ज्या मनुष्याला या पृथ्वीवर मी जन्म दिला आहे, तो मनुष्य माझाच आहे. ही माझी सगळी लेकरं आहे आणि प्रत्येक लेकरू मला सुखी करायचंय. तर महाराजांनी कोणाला उपाशी पण नाही ठेवलं सर. आज तुम्ही पृथ्वीवर बघाल, तर चिमणी सुद्धा नाही, मुंगी सुद्धा उपाशी नाहीये सर. तिथं अगदी. सुद्धा महाराज जर मुंगीला सांभाळतात, तर आपण मनुष्ययोनीमध्ये आहेत. मनुष्याला बुद्धी दिली, तर त्यांना ही गोष्ट मनुष्याची बुद्धी मनुष्याला का दिली? महाराजांनी मनुष्याला बुद्धी का दिली? कारण चांगलं वावरण्यासाठी दिली. सुखाची व्याख्या महाराजांनी अर्पण का केली? तो हं, भाव हं. पण तटस्थ करून सुख का त्यांनी मनुष्याला बहाल केलंय? एकमेकांना प्रेम लावण्यासाठी दिलंय. समाजामध्ये राहत असताना सगळ्यांनी एकमेकांना प्रेम लावावं, सगळ्यांनी सतविवेक बुद्धीने व्यवस्थित राहावं आणि पृथ्वीला वर आनंद घेऊन माझं नामस्मरण करा. बाकी ते सांभाळणारे आहेत. त्यांना सांगण्याची गरज नाही. अगदी. सर आपण पाहतो की दत्त संप्रदायामध्ये दत्तगुरू महाराजांचे मंदिर असतील, स्वामी समर्थांचे असतील, दत्त संप्रदायाचे मंत्र आहेत. तिथे टेंबे स्वामींनी रचलेला दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा विश्व शांतीच्या मंत्राचा जप केला जातो. तर या मंत्राची महती काय सर? की या मंत्राची महती, प्रचिती, अनुभूती काय लोकांना कशी प्राप्त होते? दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा टेंबे स्वामी रचलेला जो मंत्र आहे. हं, दिगंबरा म्हणजे सर आकाशापेक्षाही मोठा. हं, म्हणजे म्हणजे सापडू शकणार. आकाश कसं अनंत आहे. हं, म्हणजे हं. जिथं पाहाल तिथं आकाश आपल्याला म्हणजे आकाशच दिसत राहतं. दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा एका म्हणजे ही आता ॲक्चुअली हा महामंत्राची जर पोट उघडणी केली, तर ह्याच्यात आपला 1 तास जाईल. अच्छा. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला शॉर्टमध्ये हो, सांगतो, हो. की दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरामध्ये आकाशापेक्षाही अनंत आहे सर. तुमची नजर जेवढी जाते तरी तुम्हाला आकाश दिसतच राहतं. महाराजांनी सगळं व्यापक केलंय. सगळी पृथ्वी व्यापली, ह्याच त्या मंत्राचा अर्थ आहे. की आता मी शॉर्टमध्ये तुम्हाला तेच सांगतो. ॲक्चुअली त्याची पोट फोडलं जर त्या मंत्राचं, तर त्याचे अर्थ खूप सुंदर, सुंदर शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, टेंबे स्वामींच्या महामंत्राचे. पण दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा अर्थ आहे, मी सगळीकडे आहे. अशी कुठलीही जागा नाही आहे, की जिथं मी नाही आहे. हेच त्या आत्ता त्या मंत्राचा अर्थ आहे. म्हणून तर महाराजांना अनंत कोटी ब्रह्मांड हो, नायक हो, असं हो. म्हटलं गेलंय. हो. सर दत्त संप्रदायामध्ये अन्नदानाला खूप महत्त्व दिले गेले आहे. अन्नदान दत्तगुरूंना खूप प्रिय आहे. तर या अन्नदानाचा काय महिमा आहे सर? तुम्ही जर दत्त महाराजांच्या संप्रदायामध्ये बघितलं, तर महाराजांच्या उजव्या काखेमध्ये सर झोळी आहे आणि महाराजांनी स्वतः भिक्षा मागितली. हो, महाराजांनी हो. ह्याच्यातून सांगितलंय, की बाबा भिक्षा मागताना पहिल्यांदा मनुष्याचा अहंकार कमी होतो अगदी. भिक्षा मागून. आणि जेव्हापासून महाराजांच्या काखेत ती भिक्षा भाविक भक्तांनी बघितलेली आहे, तेव्हा तुम्ही गाणगापूर बघितलंय, औदुंबर अगदी. बघितलंय, नरसोबाची बरोबर. वाडी असंख्य भाविक भक्त तुम्हाला तिथं भिक्षा मागताना दिसतात. कारण कुठेतरी मनुष्याला हे समज आहे, आपल्याला अहंकार जर नष्ट करायचा आहे, तर कुठेतरी आपल्याला भिक्षा मागावं लागेल. राहिला अन्नदानाचा प्रश्न, प्रत्येक आत्म्याला
सुख हे त्याच्या अन्नभोजनातून प्राप्त होतं सर. कारण तुमची जी भूक आहे ती फक्त अन्नप्रसाद भागू शकते आणि समाधान जे आहे ते अन्नप्रसादात आहे. तर महाराजांनी जेव्हा पृथ्वीवर असंख्य आत्मे जन्माला घातले, ते सारखे शरीर सुखाचे जेव्हा व्याख्या जर आपण ठरवायची झाली, तर शरीराने जेव्हा असंख्य आत्मे महाराजांनी जन्माला घातले, तर त्यांची पहिली क्रिया होती भूक सर. आणि भूक जसं मी मगाशी म्हणलं, आज पृथ्वीवरची मुंगी पण उपाशी नाही. हं, हं. प्रत्येकाला प्रत्येकाच्या पद्धतीने महाराजांनी आहार दिलाय. त्यामुळं ह्या दत्त संप्रदायामध्ये अन्नदानाचं महत्त्व खूप सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यामुळं महाराजांना अन्नदान म्हणजे प्रत्येकाची भूक शमवणं हे महाराजांना पहिल्यापासूनच आवडतं. त्याच्यामुळं गाणगापूरसारख्या ठिकाणी, औदुंबरसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला महाप्रसाद दिसतो. अक्कलकोटसारख्या ठिकाणी महाप्रसाद दिसतो. या ठिकाणी महाप्रसाद का दिसतो? कारण महाराजांना ती गोष्ट आवडणारी. अगदी. जसं सांगितलं सर तुम्ही, की गाणगापूर झालं, अक्कलकोट झालं, औदुंबर झालं, नरसोबाची वाडी झालं, श्री क्षेत्र मोराळे झालं. जे काही दत्त मंदिर आहे, तिथं अन्नदानाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. आणि जसं दत्त महाराजांच्या जुळेबद्दल आपण सांगितलं, की अहंकार नष्ट होतो. तर दत्त संप्रदायात मी पाहिलं, की सर जे दत्त संप्रदायामध्ये मार्गदर्शन करणारे जे लोक असतात, तुमच्यासारखे असतील, इतर काही मान्यवर आदरणीय गुरुवर्य असतील. तर ह्या लोकांकडे मी जर जेव्हा पाहिलं ना सर, की ही लोकं खूप प्रेमळ असतात. मला जसं म्हणायचंय, की आपण ज्या आराध्याची पूजा करतो, त्या आराध्याचे गुण त्या साधकावरती, त्या भक्तामध्ये उतरले जातात. तर ही दत्त महाराजांची जी प्रसन्नता आहे, जी पवित्रता आहे, ती सर्वत्र पसरवण्यासाठी तुम्ही काय उपदेश सांगाल सर? सगळ्यात महत्त्वाचं जसं तुम्ही म्हणले, की एखादा साधक जेव्हा ते नामस्मरण करतो ना, ऑटोमॅटिक शांतता त्याच्या चेहऱ्यावर झळकते. सर, तुम्ही जर एक निष्ठेने, एक भावनेने, सातत्याने जर तो नामजप कराल, तर महाराजांकडं पहिली तुम्हाला नम्रता प्राप्त होईल. अगदी. अहंकाराची भावना हं, तुमची हं. नष्ट होईल. सगळ्यात महत्त्वाचा तुमचा भाव हा नम्र राहील. सगळ्यात महत्त्वाची तुमची समाजाकडे बघण्याची नजर सुद्धा एक प्रेमळ होऊन जाईल, भावनिक होऊन जाईल. कारण दत्त महाराजच प्रेमळ आहेत आणि दत्त महाराज जर प्रेमळ आहेत आणि त्यांची साधना करणाऱ्या साधकाला सुद्धा ते प्रेमळच ठेवतील. अगदी. मला असं विचारायचं होतं सर, की आजचा जो तरुण आहे, मोबाईलमुळे खूप डिस्ट्रॅक्शन झालं. संगतीमुळे व्यसनं लागली. व्यसनांमुळं त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. घरामध्ये क्लेश, आर्थिक परिस्थिती खराब. लोकांना त्रास व्हायला लागले. जसं आपण म्हणतो, की तुम्ही अन्नदानाचं सांगितलं. जसं आपण अन्न खातो, तसं मन होतं. जसं मन होतं, तसे विचार होतात. जसे विचार होते, तशी कृती होती. जशी कृती होती, तसे आचार होतात. आणि आचारातनं जे चरित्र घडतं, त्यासाठी या खूप गोष्टी महत्त्वाच्या असतात. संगत असेल, तुम्ही कोणाच्या संगतीत राहता, तुम्ही कोणतं अन्न ग्रहण करता, तुम्ही काय पाहता, काय बघता आणि काय बोलता. तर आजची जी तरुण पिढी आहे सर, मला जाता-जाता तुम्हाला एवढं विचारायचं की या तरुण पिढीसाठी आपला काय उपदेश असेल, की तुम्ही भक्तीसोबत तुमचे जे कर्म आहे, आयुष्यात आपलं जे पुरुषार्थ करायचा आहे, भक्तीसोबत, कर्मासोबत, प्रपंचामध्ये या सर्वांची सांगड घालून त्या तरुणांनी किंवा ज्या साधकांनी, भक्तांनी आपलं भगवत प्राप्तीचं किंवा आपल्या आयुष्यात सुखप्राप्तीचं ध्येय कसं गाठावं, याबद्दल काय सांगाल सर तुम्ही? मी सगळ्या तरुणांना, इतर भाविकांना आपल्या ह्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून, संप्रदायातून हेच मी संदेश देईल सर, की मी मगाशी म्हणलं, की पाण्यात मी पोहायला गेलतो. मी जाऊन आलो रोहितजी पाण्यात पोहायला. हं, हं. तर पाणी किती खोल आहे मी हे थेरॉटिकल नाही तुम्हाला सांगू शकत ना. सर अगदी. हे पाणी खोल आहे, मग समुद्र मोठा होता. मी स्वतः जेव्हा त्याच्यात जाईल, हं, हं. तेव्हा समुद्र मला कळेल, की बाबा हा समुद्र किती खोल आहे. मग समुद्राची व्याख्या मी तुम्हाला सांगेल, सर समुद्र किती खोल आहे. हं, हं, हं. खाली खडे किती आहेत, दगडं किती हं, आहेत, हं. खड्डे किती आहेत, काय आहे समुद्रात, किती प्रकारचे मासे आहेत, काय मला भेटलं, हे मी सगळ्या समुद्रात पोहून जाऊन आल्यावर तुम्हाला सांगू शकतो. तसं मला आजच्या तरुण पिढीला एक सांगायचंय, की पहिल्यांदी तुम्ही तुमच्या घरच्यांचा आदर करा. अगदी. तुमचा राग सतविवेक बुद्धी तुम्हाला प्रत्येकाला देवाने प्रत्येकाची दिली. काय चांगलं, काय वाईट ह्यांना रोहितजी हं, हं, कळतं. हं. त्याच्यामुळं थोडंसं शांत राहून काय चांगलं, काय वाईट हे स्वतःमध्ये शोध घ्या. स्वतःला थोडासा वेळ द्या 20-25 मिनिटं, की हं, बाबा हं. काय चांगलं करतोय आपण रोजच्या जीवनामध्ये आणि काय वाईट करतोय ह्याच्यातून कळतं. दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण आई-वडिलांचा तुमचा आदर करा. तुमचे मित्र परिवार असतील त्यांचा आदर करा. हं, हं, गुरुजनांचा हं. आदर करा आणि जसं मी समुद्राचं उदाहरण दिलंय, जर तुम्ही म्हणता ह्या तरुण पिढीला जाग्यावरच आणायचंय, की बाबा आता ही सगळी शांत झाली पाहिजे आणि चांगल्या विचाराची ही तरुण पिढी जर घडली पाहिजे,
तर सर, म्हणून मी तुम्हाला समुद्राचं उदाहरण दिलं, की प्रॅक्टिकल आता ही थेरॉटिकल गोष्ट सांगण्यासारखी नाहीये सर नामस्मरण काय. मी प्रत्येकाला प्रॅक्टिकल सांगितलंय. जसं आता एखादा गुलाबजाम एखादा आचारी बनवत असेल, तो म्हणला माझ्याकडे गुलाबजाम खूप चांगला आहे, खूप चांगला गुलाबजाम आहे, खाऊन बघा. पण जेव्हा तुम्ही तो गुलाबजाम खाल, मी तुम्हाला खायला द्याल, हं, हं, हं. तेव्हा मी तुम्हाला विचारेल, की "रोहितजी आता गुलाबजाम कसा वाटतोय?" तुम्ही म्हणा, "नाही सर, तुम्ही आता उत्तम गुलाबजाम बनवता." तसं मला सांगायचंय, जर ह्या संप्रदायाची अनुभूती नामस्मरणाची अगदी. तुम्हाला हवी असेल आणि तरुण पिढी जर शांत तुम्हाला बघायची असेल, तरुण पिढीबद्दल इतरही मनुष्य तुम्हाला जर शांत बघायचे असेल, तर मी आज हे ओपन चॅलेंज देतो सर. त्यांनी सात्विक आहार घ्यावा, त्यांनी मद्यपान करू नये, कोणाची निंदा करू नये, कर्मामध्ये सत्यपणा ठेवावा आणि नामस्मरण करावं आणि दैवी प्रचिती काय आहे याचा अनुभव घ्यावा. तुम्हाला नक्कीच ह्या घटनेमधून, नामस्मरणाच्या या क्रियेमधून ही तरुण पिढी तुम्हाला शांत झालेली नक्कीच दिसेल. तर आजच्या तरुणांना मी हाच आव्हान करेल. आजच्या युवकांना मी हे आव्हान करेल. इतर लोकांनाही मी हे आव्हान करेल, की तुमच्या घरामध्ये थोडंसं पावित्र्य तुम्ही ठेवा. पावित्र्य ठेवा म्हणजे काय? तुम्ही मांसाहार खाऊ नका, ते पाप आहे. तुम्ही मद्यपान पिऊ नका, की मद्यपान पिऊन बुद्धी भ्रष्ट झालेली सुद्धा महाराजांना आवडत नाही. तुम्ही कोणाची निंदा करून कोणाला दुखवू नका. कोणाचा मनस्ताप व्यक्त तुम्ही दुसऱ्यापाशी करू नका. तुम्ही सत्यकर्म करा. कर्मामध्ये प्रामाणिक राहा आणि अगदी मी म्हणत नाहीये, की रोहितजी ह्यांनी 40-40 मिनिटं, 1-1 तास हं, हं. नामस्मरण करावं. अगदी तुम्ही 15 मिनिटं दत्त महाराजांच्या नामस्मरणाला लागा. अगरबत्ती लावा. दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्राचा जप तुम्ही 15 मिनिटं करा आणि ही त्याची दैवी प्रचिती आपल्या आयुष्यात काय येते याचा नक्कीच तुम्ही अनुभव घ्या. सर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद आज रोहितजी. आपल्याकडून तरुणांना सर्वांना भक्ती मार्गात नामस्मरणाबद्दल खूप चांगलं मार्गदर्शन. धन्यवाद सर. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जसं आजच्या या पॉडकास्टमध्ये मनोज सरांनी सांगितलं, की पाण्यात पडल्याशिवाय पोहायला शिकू शकत नाही आणि गुलाबजाम गोड आहे हे खाल्ल्याशिवाय समजू शकत नाही. तसं हे नामस्मरणाचा अनुभव तुम्ही तुमच्या आयुष्यात जोपर्यंत स्वतः प्रॅक्टिकली करत नाही, तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही. आणि जसं स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय, शारीरिक, आध्यात्मिक, भौतिक दृष्ट्या तुम्हाला ज्या कमकुवत करणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचा विषाप्रमाणे त्याग करा. आणि मी म्हणतो, की नामस्मरणाची सांगड आपल्या आयुष्यात घाला. व्यायाम करा, नामस्मरण करा, सुखी राहा, समृद्ध राहा. धन्यवाद.